फायनली कृष्णेश्वर. फायनली एलोराला पोचलोय. तिला साडी चेंज करायची आहे, सो साडी फ्रेश वगैरे होतो. थोडं चेंजिंगसाठी रूम घेतो, फ्रेश होऊ आणि मग दर्शनाला जाऊ. जाम तापले उन्हात, जाम म्हणजे जाम. थोडं सोडा पिऊ आणि मग दर्शनाला. सोडा आहे ना? बरं वाटलं ना? फोटो काढ. सगळं एकदम मस्त वाटतात, सुंदर. आणि हा देऊळ मी तुम्हाला दाखवतो. अलाउड नाही असतो मोबाईल, आम्ही इकडे सबमिट करतो आणि मग नंतर जर काही शूट केलं तर ते मी तुम्हाला दाखवतो. सो अशा प्रकारे दर्शन झाले. बाबा फोटो बघू. दर्शन झालं आणि नेहमीप्रमाणे फोटो घेतलेत. दाखवतो मी तो पण. आणि आतमध्ये तर फोटो म्हणजे व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, पण तिकडे फोटोग्राफर असतात, त्यांच्याकडनं मी फोटो काढून घेतलेत. सो आणि आम्हाला कमेंटमध्ये एक सांगा, सोनी ड्रेसमध्ये चांगली दिसते का साडीमध्ये? चला आता इकडून आम्ही पहिला जेवून घेतो. ऑलमोस्ट आता 3:30 झालेत. जेवून घेतो, मग एलोरा केव्स बघू आणि मग घरी निघू. इकडे यांचं काय चाललंय? बॅगी घेतली काय? हा अरे ते मस्त आहे बॅग. ते तिकडे पण आहेत वेगवेगळ्या. आवडली तुला कुठची? हे बघ तिकडे पण आहे. एकदम गोड गोड. दर्शन झाले, नारळ पाणी पिले आणि पुढे एक जेवायला चांगला स्पॉट आहे, तर आता तिकडे जाऊया जेवायला. मी बोललेलो तिथे आम्ही जेवलो नाही, पण मी बघितलेलं. बघू. ऑर्डर केलं तू? चाची ऑर्डर काय केले? जोरात बोल, दुरू सांग. झोप आले? एवढी झोप आली? असं पण स्माइल करत बोल ना. हो गाईस, रोटी सांगितली, शेवची भाजी सांगितली आणि दाल फ्राय सांगितली. बघू कसं आहे आणि मग मागू. पहिलं बघून तर कसं लागतं. बेकरी बघ, लगेच पैसा पैसा पैसा. टेस्ट असं जसं काय घरी किती चांगलं बनवतेस. हां काय बनवतेस चांगलं? मला आवडेल ते. चिकन येतं एवढं फक्त फ्राय करायला, आणि हिला तर फक्त तेवढंच शिकवलंय चिकन कसं फ्राय करायचं. एक दिवस दिलं बनवून
तर पूर्ण 4 का 5 वेळा तेच चिकन फ्राय मग तेच आहे तुला बनवायला, अजून काय नाही. आणि भाकरी देते ती बनवून. एवढूशी ती भाकरी, एवढूशी एक घासाची भाकरी. ट्राय करते. कभी भी हसी खुशी से प्रवास करते. जेव्हा काय चाललंय इकडे गेमचा वेगळं. अभी कैसा लग रहा है खाना खाते समय? मुझे अच्छा लग रहा है क्योंकि खाना मिल रहा है ना फ्री में. अच्छा फ्री मध्ये. नींद गई अभी. और हमारा आज पैसे भरने वाला है हमारा दादा. मिस्टेक होगी मेरा चाचा. रवि चाचा. सारे पैसे बाबा ने भर दिए. शेवची भाजी, दाल फ्राय, रोटी. आता मी जेवतो आणि मग भेटते ना. जेवण झालं आणि गाडी इथेच ठेवली आहे. आम्ही चाललोय एलोरा केव्स बघायला ना. तुम्ही बाबांचं काय चाललंय पालना. जेवण झालंय, पक्का पोट टाईट झालंय. हा नुसतेच बोलायला. हट, मला नाही आवडलं, बंडल होतं. नाही मला दोन्ही बी नाही आवडलं. जिरा राईस चांगलं होतं जरा, पण दाल फ्राय काय मजा नाही आली. भाजीला कुठच्या मजा आली, खोबऱ्यावरची होती. चला 40 रुपये तिकीट आहे. तिकीट काढू मग आतमध्ये भेटू. सोनी थांब इथे. लंगूर आहे भाऊ तो, माकड नाही बोलत तो, लंगूर बोलतात त्याला. आवाज येतो ऐकायची. सोनी सोमवार दिसतंय. कोण आहे? तू आहेस ती. बघ सेम ना. सेम वाटतं एकदम. हे लौकिक काय लौकिक. ही बघ असा, ही बघ अशी, कशी दिसतेस तू. सेम तू यासारखं आहे. बघ ना उभा वाटते ना. शे ए लंगूर नाही तुला अंगूर. बाबा तिकीट काढतायत आणि तिकडे ऍक्च्युअली तिकडे आहे ना तो झेंडा असतो. झेंडा फडकडत नाही का काय. हा झेंड्याला हात लावून यायचं. नाही तिथे त्याची तिकीट आहे 40 रुपये. टोकन पत्नी काम काय, पत्नी कीर्ती काम काय. 4च काढले बाबा. हा त्याला फ्री ना. याला नाही, त्याला फ्री, बसून राहा. बाबूला फ्री. अरे तू बाहेर उभं लहान पोरांना नाही. असं टोकन आहे. लेके जा. आता काहीतरी इकडे खूप वेगवेगळे म्हणजे खूप लेणी आहेत. आता किती नंबर आहेत मला पण नक्की माहिती नाही, बट सर्वात मेन अजंता जे आपल्याला माहिती आहे आणि आपण पण तेच बघणार. आपल्याकडे एवढं टाईम नाही आणि कॅपॅसिटी पण नाही की मी चालत एवढं फिरीन. सो एकच एक्सप्लोर करीन. परत एकदा कधी येऊ तेव्हा सर्व. नाही बाय. काय बोललीस? काहीतरी बोललीस. आत्ताच संपली कॅपॅसिटी. अरे अजून तिथे जायचं आहे. पार्वतीचं झाड. हे कंच्या देवांची झाडं काढतात का माहिती. तिथून इथे येईपर्यंत त्यांची हवा संपली. कधी जातील तिकडे. बाबा बाबा सोनी
ते दिसते ना सर्व याच्यावरती लिहिलेलं, हे सर्व काय आहे सांग? पूर्णच्या पूर्ण महाभारत लिहिले. हा, पूर्णच्या पूर्ण महाभारत आहे. ए ते बघ कोण वरती, आणि हा स्तंभ. असं काय दिसतं आतून एलोरा केव्स. शंकराची पिंडी बघ. नंदी. तू बघ त्यांचं काय चाललंय. चला जाऊया घरी, बस झालं. 17 वाजले, म्हणजे 5 वाजलेत ऑलमोस्ट. आणि झालं दर्शन पण एकदम भारी व्यवस्थित झालं. हे पण एलोरा केव्स पण मी ऑलरेडी येऊन गेलेलो, मी फोटोज पण खूप काढलेले. पण सोनी मॅडम, तुमच्या मॅडमचे फोटो काढायचे होते. फोटो काढण्यात टाईम वेस्ट झाला आणि मी मोबाईल चार्जिंग पण नव्हती गेली. सकाळपासून त्याच्यावरतीच ऑफिसचं काम, ब्लॉग सर्व चाललेलं. सो मोबाईल झाला स्विच ऑफ एकदम आयत्या टायमावरती. इकडून फोटो काढण्यासाठी एकदम भारी जागा होती, पण फोटो काढायला काय भेटलं नाही. तू एवढं लांब उभे आहेस तर माझा काही रेकॉर्ड होईल की नाही मला माहिती नाही. सो जर रेकॉर्ड नाही झालं तर ही तिची चुकी आहे, माझी नाही आहे. तर तुम्ही तिला कमेंटवरती बोलू शकता काय बोलायचं. जरा जोरात बोला ना. नाही नको, माईक द्यायला पाहिजे. सो असा काहीतरी व्ह्यू होता. सो असं काहीतरी. आणि तिकडे आई बाबा वैतागून बसले. बाबा नाकातलं काय फोन लावला आणि चला मग बस झालं. इकडेच हा ब्लॉग संपूया. काय संपूयाच ना ब्लॉग. आता काहीच ब्लॉग बनवेन. असाही मोबाईल पण स्विच ऑफ झाला. उद्या संडे, उद्या रेस्ट करायचं. आणि आजची जी कामं पेंडिंग आहेत ती उद्या मला संपवायला लागणार आहे. सो रेस्ट तर काय होणार नाही. पण सोनीचा बड्डे वीक चालू झाला आहे. सो बड्डेचा पण ब्लॉग लवकरच येणार आहे. मी काय असं प्लॅन तर नाही केलं आहे, जसं होईल तसं होईल, बघू. असं मोठं काहीच नाही, अनप्लॅन, जे काय होईल ते होईल. अनप्लॅन. सो आजचा दिवस स्पेंड झाला. ॲक्च्युली तिने सांगितलेलं की जाऊया म्हणून मी नेलं. आणि या गरमीत मला खरंच नाही आवडत कुठे फिरायला, पण तिची इच्छा होती. सो आलो, पण तीच वैतागली. सो यापुढे लग्नानंतर फर्स्ट आलो आय नो, बट लग्न तू गरमीत केलं ना, पावसात करायचं. जाऊ दे, थंडीत नाही तुला फिरायला. पाऊस एकदा चालू झाला ना का खूप ब्लॉग टाकणार आहे. खूप म्हणजे खूप ट्रॅकिंगचे बाकीचे पण ब्लॉग येतील. सो स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करा. सो आता मी ब्लॉग इकडेच एंड करतोय. ब्लॉग एंड करायला हा कॅमेरा एकदम फालतू आहे, माझा आयफोन, जो माझ्या बड्डेला तिनेच दिला आहे. सो थँक्यू परत एकदा. आणि ठीक आहे, आत्तासाठी टाटा, बाय बाय. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.